आम्ही जेव्हा बिल टाकतो मॅडमकडे, कोणते बिल जर अप्रूव्ह करायचं असलं कीर्ती मॅडमकडे, जे आमच्या सेक्रेटरी फायनान्स आहेत, तर आधी तयारी करून झालं की या काय काय प्रश्न आपल्याला विचारतील आणि त्या प्रश्नाची तयारी आधी करतो मी आणि नंतर मॅडम सांगतो मॅडम मी बिल आपल्याला पास करेल. आणि असोसिएशनचे जे काही खर्च आहेत ते एकदम उत्कृष्टरित्या ते सांभाळतात आणि जिथे खर्च कमी करायचा आहे तिथे आम्हाला सांगतात. आणि महिला दिनाचे जेव्हा आम्ही कार्यक्रमाची रूपरेखा आखली तेव्हा एक दोन मोठीला मी म्हटलं की मॅडम आपण कमी करू. नाही सर, त्या मीटिंगमध्ये तुम्ही एवढा खर्च केला होता, आता आमच्या लेडीज आहे त्याच्यासाठी तुम्हाला एवढाच खर्च करावा लागेल. ही जी भूमिका मांडली आहे आणि महाराष्ट्र सरकारचे म्हणजे युनिट जे आहे आपलं त्याची आर्थिक धुरा यशस्वीपणे खांद्यावर नेणाऱ्या आमच्या कीर्ती भोसले मॅडम, छत्रपती संभाजीनगरचे CRS, म्हणजे सतीश बोलत असताना मला थोडंसं वाटलं की म्हणजे एक सतीशची पर्सनॅलिटी अशी आहे, म्हणजे दाढी ठेवल्यानंतर एक तत्वचिंतक. आणि आज त्यांनी जे काही म्हणजे एक एक गोष्ट सांगितली मला वाटतं सतीशने घेऊन कुठं आणलं एवढं, तर त्याला मला वाटतं रात्री भरपूर अभ्यास करावा लागला असता. पण सतीश नेहमीप्रमाणे आनंद झाला आणि ते सांगितलं सर तुम्ही काळजी करू नका, आपण प्रोग्राम छान. उद्देश वेगळा होता, छत्रपती संभाजीला प्रोग्राम करायचा, राग येऊ देऊन. मीटिंग जेव्हा आपण घेतो उपस्थितीमध्ये कमी ना काही ना काही प्रमाणात कमी जास्त होते. मला भीती होती कुठेतरी उपस्थिती कमी राहील आणि मला वाटलं होतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये जर प्रोग्राम गेला तर आपल्या पाठीमागे पाठबळ आपल्या शाळेचा आहे, टीचर जो स्टाफ आहे आपला कमीत कमी हॉल तरी भरलेला दिसेल. पण आता ही जबाबदारी गीता मॅडमची आहे. ही जी उपस्थिती आम्हाला अपेक्षित होती मॅडम उपस्थिती राहिली नाही ऑफिसर. हा मेसेज कुठेतरी जाऊ द्या ज्या माझ्या भगिनी आल्या आहेत की जेव्हा संघटनेची मिटिंग असते, इथं मिटिंग नाही, हे तर तुमचं गेट टुगेदर आहे, संमेलन आहे, वार्षिक मेळावा, सेलिब्रेशन. संघटनेच्या प्रत्येक कामात प्रत्येक अधिकाऱ्याचा प्रत्येक मेंबरचा सहभाग निश्चित असला पाहिजे. असो मंचावर उपस्थित सगळी मंडळी, तसेच सर्कल कमिटीचे प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे सहकारी RM कुलकर्णी, DGS सुधीर पाटील, DGS स्पेशलिस्ट कॅडर. सुधीरला आम्ही म्हणजे आल्याला विचारलं, सुधीर जॅकेट घातला नाही, पण तो आमच्या कमिटीमध्ये आला की एकटा असतो जो जॅकेट घालून असतो, ज्याला असं वाटतं की तो जनरल सेक्रेटरी का प्रेसिडेंट आहे. बाकी आमच्याकडे, माझ्याकडे, हेडव सरांकडे, प्रताप सरांकडे कोणी पाहत नाही. त्याला आल्याला विचारलं सुधीर जॅकेट का नाही घातलं. मला असं वाटतं आज त्याची मिसेस आलेली आहे सोबत, त्याचा तर परिणाम नाही झाला म्हणजे माहित नाही मला, मी नंतर विचारेल. म्हणजे सुधीर, RM कुलकर्णी, नंतर पूर्ण कमिटी छत्रपती संभाजीनगरचे आणि आमचे दुसरे सहकारी यांच्याकडून मॅडमनी सेक्रेटरी फायनान्सचा चार्ज घेतला. आमचे गुंडुकर साहेब आपल्या दोन शाळा आहेत, मुख्याध्यापिका पुरंदरे मॅडम आणि चित्रे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, तसेच या सेलिब्रेशनसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या भगिनी. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहताना अतिशय आनंद होतोय. 15 दिवसापूर्वी एक छोटासा कार्यक्रम नाशिकमध्ये झाला, त्या दिवशी पण मी नाशिकला गेलो होतो. मागच्या बरेच वर्षापासून आपण सेलिब्रेशन करतोय जागतिक महिला दिनाचं आणि त्या अनुषंगाने किंवा त्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रोग्राम करतो. आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांचे कलागुण प्रामुख्याने सगळ्यांना दिसावे, त्यांची कला त्यांना सादर करता यावी, त्यांचा स्वतःचा प्लॅटफॉर्म असावा, या उद्देशातून हा सगळा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि त्यासोबतच आपण एकत्र येऊन एकमेकांचे सुखदुःख वाटावे, एकमेकांना शेअर करावे, ही आम्हाला भावना असते. कारण रोजचे व्याप कोणाला सुटले नाही. घर असो, दार असो, ऑफिस असो. म्हणजे मी जर घरातही पाहिलं, माझी पत्नी आहे, आई असताना पाहत होतो की सकाळी उठल्यानंतर तर रात्री झोपेपर्यंत सतीशने बरोबर सांगितलं, स्वतःची चिंता नाही. मुलं असतील, वडील असतील, इनलॉज असतील,
नवरा, बाकीचे नाते स्वतःपेक्षा जास्ती ही प्रत्येक आपल्या घरामध्ये घेत असते. कोणाचं असू शकत नाही. आणि ही काळजी करताना कुठेतरी दुर्लक्ष होतं, कुठेतरी क्षण जातात. आणि ते या एकमेव उद्देश दरवर्षी त्यापेक्षा हीच असते की त्या दिवशी तरी सगळ्यांनी सर्व घरदार सोडून या सेलिब्रेशन मध्ये सहभागी आनंदोत्सव साजरा करावा. कारण इथून एकदा जेव्हा पडते लागते, घरातल्या अडचणी दिसायला लागतात. कदाचित काय करून ठेवलं असेल, उद्या जाऊन आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळे डोळ्यासमोर येते. पण हा दिवस आहे, तुम्ही सेलिब्रेट करा. आम्ही तुमचे सहकारी तुम्हाला इथे पाठिंबा देण्यासाठी आलोय. आम्ही तुमच्यासोबत आहोत ही खात्री तुम्हाला देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो. कॉम्रेड्स, बोलासारखं बराच वेळ, कारण मी परफॉर्मन्स ही लिस्ट पाहिली. परफॉर्मन्स ही लिस्ट खूप मोठी आहे आणि जर मी बोलायला लागलो तर परफॉर्मन्स होईपर्यंत कधीच रात्र येईल. आणि माझे सहकारी ऑलरेडी त्यांनी बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकला आहे. 9 जॉईंट नोट. लेट मी फर्स्ट कॉंग्रॅच्युलेट ईच वन ऑफ यू फॉर सक्सेसफुल साइनिंग ऑफ 9 जॉईंट नोट फॉर द ऑफिसर्स. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, कारण मी सांगितलं पुन्हा माझी जेव्हा व्हिजिट होईल स्कूलला ते सांगतात की सर तिकडे नाव युअर एम्प्लॉयर, तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं, आता आमच्यासाठी काहीतरी करा. त्यामुळे मी डिटेलमध्ये काही सांगणार नाही कोणाला काय मिळालं, किती मिळालं. पण त्यातल्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या सरांनी सांगितले, जसं मॅटर्निटी लिव्ह दॅट इज नाउ एक्सटेंडेड अप टू 9 months. एक आपण डिमांड केली होती पर्टिक्युलरली, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, माझे सहकारी जेव्हा मला म्हणतात की नाही तुम्ही सर, आपण स्त्रियांना एकीकडे आपण म्हणतो की समान अधिकार आहेत आणि मग आपण कामाच्या ठिकाणी ट्रान्सफर म्हणत किंवा बाकी गोष्टींमध्ये थोडे विशेष अधिकार स्त्रियांना का द्यावेत. एक नेहमी सांगतो की 9 बाळाला होते महिन्याचा त्रास, ही जर तुम्ही करायची असेल त्या देतो. आणि त्यासाठी त्रास कमी म्हणून एकतर 9 months. दुसरी महत्वाची, जेव्हा चार्टर्ड ऑफ डिमांड सबमिट झाला 2022 मध्ये, वी हॅड डिमांडेड फॉर लिव्ह ईच फॉर लेडी कॉम्रेड्स. जरा डिफरंट आणि मध्यंतरी तुम्ही वाचत असेल की आपल्या केंद्रीय मंत्री राणी मॅडम यांनी बोलताना सांगितलं हमको जरूरत नाही इसका. त्यामुळे तो विषय मागे पडला आणि त्याला म्हणून आपण एक महिन्यातून एक दिवस विदाउट सर्टिफिकेट आणि केलं 9 जॉईंट नोट मध्ये. देर आर मेनी सच join. We are hopeful in the coming months. गव्हर्नमेंटने अप्रूव्हल दिलेला आहे. 5 वर्षांच्या आठवड्यात अप्रूव्हल अजून आणि मंत्री आहे बोलणं झालं आहे. फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आणि फेडरेशन प्रेसिडेंट आहेत, तसंच हायकॉर्टचे जे जनरल सेक्रेटरी आहेत, सगळ्यांशी जे बोलणं झालं आहे त्यानुसार निश्चित खात्री बाळगा की येणाऱ्या नवीन फायनान्शियल इयर मध्ये माझा जो अंदाज आहे पहिल्या हाफ इयर मध्ये we will be able to get Friday working in the banking industry.
काल मॅडमची क्लिप पुन्हा एकदा व्हायरल झाली, निर्मला सीतारामन मॅडमची. मॅडम बोलायला एकदम म्हणजे कडक आहे, मॅडम बोलतात एकदम कडक. JNU वाले आहेत ना, जवाहर नेहरू युनिव्हर्सिटी JNU, त्यामधले जे अल्युमिनस आहेत किंवा ज्या तिथून जे पासआउट होते ते सगळे लोक बोलायला एकदम कडक आहेत आणि कडवट आहेत. मॅडम JNUचे आहे, JNU वाल्याला भले शिवाय देतात मॅडम, पण स्वतः JNU मधल्या पासआउट आहेत आणि त्या जेव्हा बोलतात Stay with us, Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day. I love Women's Day, you love Women's Day, we love Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day. Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day, we love Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day. I love Women's Day, you love Women's Day, we love Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day. Happy Women's Day, Happy Women's Day, Happy Women's Day, Women's Day. मी कीर्ती संदीप भोसले बोलते आहे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनमध्ये सेंट्रल कमिटीमध्ये फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम पाहते आणि मी आमच्या LHOमध्ये मुंबईला मॅनेजर म्हणून काम करते. तर आज आम्ही इथे सगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळ्या लेडीज जमल्या आहोत आणि ते जमल्या आहोत वुमन्स डेचं सेलिब्रेशन करायला. 8 मार्चला जो वुमन्स डे होता तो आमचा ऑफिसर्स असोसिएशनतर्फे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे सेलिब्रेट करत आहोत आणि इथे मोठ्या संख्येने सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अगदी गावच्या बँकमध्ये काम करणारी महिला आणि अगदी शहरातली काम करणारी महिला अशा सगळ्या एकत्र येऊन हा एक प्रोग्राम सेलिब्रेट करतोय. आणि हेच एक निमित्त असतं की आम्ही सगळ्याजणी एकत्र समोरासमोर भेटतो. नेहमी आमचं बोलणं फोनवरती किंवा मोबाईलवरती होत असतं, पण आज बँकेचं काम न करता आज आम्ही आमच्यासाठी जगणार आहोत आणि जी ही आजच्या मला वाटतं धकाधकीच्या आयुष्यात आणि आमच्या सगळ्यांच्या घरच्या कामांमधनं आणि ऑफिसच्या कामांमधनं वेळ काढून आम्ही हा आजचा एक दिवस आमच्यासाठी जगतोय आणि तो सेलिब्रेट करतोय. कोणी इथे गाणार आहे, कोणी नाचणार आहे आणि बरेच जण हा प्रोग्राम बघायला आलेत आणि नुसतेच प्रोग्राम बघायला नाही तर प्रत्येकीला तिच्यातल्या सखीला भेटायचं आहे आणि ते काम करायला आम्ही इथे आलो आणि आज आम्ही फुल टू मजा करणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत आणि सगळ्यांना तयारी करायला कशी मेहनत घेतात. आणि हा जरी तुम्हाला एक दिवसाचा प्रोग्राम वाटत असेल तरी आम्ही जवळजवळ एक 2 महिने हा प्रोग्रामची तयारी करतोय. माझ्या बँकेतल्या ज्या इथे प्रोग्राम करणार आहेत, नाच करणार आहेत किंवा काही प्रात्यक्षिकं करणार आहेत, तर त्यांनी 2 महिने बँकेचं काम सांभाळून दिवसभर बँकेत काम करून संध्याकाळी एक अर्धा 1 तासाचा वेळ काढून त्यांची मेहनत रोज वेळ काढून हे आजचा दिवस आणि वर्षभरात आम्ही हा एक दिवस आमचा साजरा करतो वुमन्ससाठी आणि ज्याची वाट बघतोय आणि तुम्हाला खरंच सगळ्यांना मजा वाटेल आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम पूर्ण वेळ पाहावा हीच माझी हे आहे इच्छा आहे. आणि मी एकच म्हणेन, नारी शक्ती जिंदाबाद आणि जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद आणि SBI जिंदाबाद. मिळत नाही तो दाखवायला, म्हणून आम्ही हा स्पेशल डे सेलिब्रेट करतो की आपल्यामध्ये जी कला आहे, कोणी गाणं म्हणतं पण प्रत्येक जण इथे ऑफिसर असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता, पण तरी त्यांनी कोरिओग्राफर लावून किंवा जे कॉस्ट्युममध्ये वेळ इन्व्हेस्ट करून जो काय डान्स केलेला आहे ते परफॉर्मन्स बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक जण काही ना काही परफॉर्म करणार. हाच आमची मोठी दिवस आहे आज. हा आजचा मीना तारे बोलते. मी गीता बोलतीये. आपल्या ऑफिसर्स असोसिएशनच्या वुमन्स विंग मी आहे आणि आज जो आम्ही प्रोग्राम करतोय हा फक्त ह्या प्रोग्राम पुरता नसतं नारी. आम्ही बँकेमध्ये सुद्धा सगळीकडे वरती आहोत, सगळ्या क्षेत्रात आम्ही वरती आहोत. हेच आम्हाला इथे दाखवून द्यायचे. आमचे परफॉर्मन्स पण त्याच बेसवर असतात. त्यामुळे नारी शक्ती जिंदाबाद. त्यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी येणारा काळ निश्चितच उज्ज्वल आहे. आणि जसं आपण म्हणतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभे असते, तसं आम्ही आमच्या संघटनेमध्ये आमच्या ज्या महिला कर्मचारी आहेत, महिला अधिकारी आहेत,
त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत काम करायला उत्सुक आहोत आणि काम करतो आहोत. आणि या काळ हा निश्चितच महिला शक्ती आहे. नारी जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद.